यवतमाल जिले के गुणवंत विद्यार्थियों के लिए जिला प्रशासन ने एक अनोखी पहल की है। शिष्यवृत्ति परीक्षा में उल्लेखनीय सफलता हासिल कर जिले का नाम रोशन करने वाले 20 विद्यार्थियों को कॉफी विद कलेक्टर कार्यक्रम के तहत जिला कलेक्टर कार्यालय में आमंत्रित किया गया। इस अवसर पर जिला कलेक्टर विकास मीना ने विद्यार्थियों से संवाद करते हुए उन्हें सफलता के मंत्र बताए और भविष्य की चुनौतियों के लिए प्रेरित किया है। उन्होंने बताया कि शिष्यवृत्ति परीक्षा की टॉप 100 सूची में यवतमाल जिले के कई विद्यार्थियों ने स्थान प्राप्त किया है। विशेष बात यह है कि 5वीं की शिष्यवृत्ति परीक्षा में 52 और 8वीं की परीक्षा में 42 विद्यार्थी जिला परिषद स्कूलों से है, जो सरकारी स्कूलों में गुणवत्तापूर्ण शिक्षा का प्रमाण है। कार्यक्रम के दौरान विद्यार्थियों को जिला कलेक्टर कार्यालय के कामकाज और प्रशासन की व्यवस्था की जानकारी भी दी गई। जिला प्रशासन का उद्देश्य विद्यार्थियों को प्रेरित कर उन्हें भविष्य में अच्छे नागरिक और विभिन्न क्षेत्रों में उच्च पदों पर कार्य करने के लिए प्रोत्साहित करना है। एक्सिलेंस त्याचे जे आपले चांगले उत्तीर्ण विद्यार्थी आहेत, ज्यांना स्कॉलरशिप एक्झाममध्ये चांगला मार्क घेऊन आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन केलेलं आहे, असे 20 विद्यार्थ्यांना आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आमंत्रित केला होता। एक म्हणजे आमच्यासाठी यशाची बाब आहे की टॉप 100 आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे जे शिष्यवृत्ती एक्झाममध्ये पास झालेले विद्यार्थी आहे। क्लास 5वीमध्ये 92 विद्यार्थी जिल्हा परिषद स्कूलचे आहे, तसंच 8वीमध्ये जवळपास 42 विद्यार्थी जिल्हा परिषदचे आहे। म्हणजे जिल्हा परिषदची शाळामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण चालू आहे आणि त्याचा बेनिफिट घेऊन मुलांना आपली शिष्यवृत्ती एक्झाम आहे त्यामध्ये स्वतःचा परचम फडकवलेला आहे। यासाठी आम्ही आज रोजी आपले जे चांगले विद्यार्थी आहेत त्यांना इन्व्हाइट केला होता। त्यांच्यासोबत कॉफी विथ कलेक्टर ह्या उपक्रमांतर्गत आम्ही त्यांना आमंत्रित केला होता। पण कलेक्टर ऑफिसचे जितका भी परिसर आहे त्यांना आम्ही दाखवणार आहे। हा सोबत आपण जिल्हा परिषद आणि त्यासोबत आपला पोलीस अधीक्षक कार्यालय आहे त्यांची पण त्यांना थोडक्यात आम्ही त्यांना माहिती देणार आहे, त्यांना एक्सपोजर देणार आहे आणि पुढे जाऊन ते समाजामध्ये एक चांगला काम करतील, चांगला नागरिक होतील, चांगला पदावर बसणार आहे, अशा रीतीने आम्ही त्यांना मार्गदर्शन करत आहोत। धन्यवाद।